प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र आणि योहान यांची सुटका झाल्यावर ते आपल्या मित्रमंडळीकडे गेले आणि मुख्य याजक आणि वडीलजन त्यांना जे काही म्हणाले होते ते सर्व त्यांनी त्यांना सांगितले. हे ऐकून ते एक चित्ताने देवाला उच्च स्वराने म्हणाले, हे देवा, आकाश, पृथ्वी, समुद्र यांचा आणि त्यांच्यात जे काही आहे त्या सर्वांचा उत्पन्न करता तूच आहेस. आमचा पूर्वज तुझा सेवक दावीद याच्या मुखाने फार पूर्वी तू पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हटले, राष्ट्रे का खवळली आणि लोकांनी व्यर्थ योजना का केल्या? प्रभू विरुद्ध आणि त्याच्या अभिषिक्ताविरुद्ध लढण्यास पृथ्वीवरील राज्य उभे राहिले आणि अधिकारी एकत्र जमले. आज हेच या शहरात घडत आहे. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू याच्या विरुद्ध या शहरात परराष्ट्रीय आणि इस्रायल लोक यांच्यासह हेरोद आणि पोंती पिलात हे एकत्र झाले आहेत, यासाठी की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते आणि स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. तर हे प्रभो, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे लक्ष दे आणि आरोग्यदान देण्याकरिता तू आपला हात लांब करत असता आपल्या सेवकांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना सामर्थ्य दे. तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चिन्हे आणि चमत्कार घडू देत. त्यांनी ही प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते जमले होते ती हादरली आणि ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि देवाचे वचन धैर्याने बोलू लागले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. परुषांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हास ठाऊक आहे. कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाहीत. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. निकदेम त्याला म्हणाला, म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे आणि जन्म घेणे शक्य होईल काय? येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हाला कळत नाही.
जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.